आणि श्रवणानंतर बराच गॅप झाला. आज आपण घेऊ कीर्तनम. नवविध भक्तीमध्ये दुसरी स्टेप आहे. जेव्हा आपण श्रवण करतो भगवंताबद्दल, तर ते केल्यानंतर काय करायला पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. आता कीर्तन नेमकं काय? तर भक्तीमधले 64 अंग आहेत आणि 64 अंगापैकी त्याच्यामधले प्रमुख 9 अंग आहेत. आणि 9 अंगामध्ये जे 5 अंग सांगितलेले आहेत, विशेष करून धाम निवास आहे, श्रीमद भागवताचं श्रवण सांगितलेलं आहे, किंवा अर्चविग्रहांची सेवा आहे, साधू संघ सांगितलेला आहे, आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे नाम संकीर्तन, म्हणजे कीर्तन सांगितलेलं आहे. त्या 9 पैकी 5 आणि 5 मध्ये सर्वश्रेष्ठ म्हटलेलं नाम संकीर्तन, जे कीर्तन केले जाते. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ काय? का बरं? जे भगवंताची कीर्ती गातात त्याला कीर्तन असे म्हणतात, नाम संकीर्तन. तर का बरं? तर कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्ती मानसिक ताणतणाव, चिंता, शोक, मोह, भय ह्या गोष्टीमध्ये असतो. आणि अशा गोष्टीतून सुटण्यासाठी, कारण की का बरं शोक, मोह, भय होतो? याचं मुख्य कारण काय? की आपण भौतिक जगाबद्दल एवढं ऐकतो आणि एवढं पाहतो की त्या गोष्टी पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर जेवढं आपण आणि त्याच्याबद्दल चर्चा करतो तेवढं आपलं निर्माण होतं. म्हणजे आजकाल पहिले तरी न्यूज आम्ही प्रवचनासाठी बघायचो. आज न्यूज उघडल्या की निगेटिव्ह बातम्या एवढ्या येतात की ते असं वाटतं की नको पाहायला आहे. डोक्याचं नाही का फार असं निगेटिव्हिटी येऊन जाते आणि भीती पण वाटते. तर त्यावेळेस जगामध्ये वातावरण एवढं खराब आहे, त्या खराब वातावरणामध्ये निघण्याचा दुसरा कोणता पर्याय नाही आपल्याकडे. का बरं? कारण लोक त्याच्याबद्दलच गातात आणि त्याच्याबद्दलच ऐकतात, आणि म्हणून बोलणारा आणि ऐकणारा दोघांची स्थिती तीच होऊन जाते असते. म्हणून आता मी एक प्रभुपाद उपदेश अमृत म्हणून भक्ती ठाकूर महाराजांचे एक सुंदर पुस्तक आताच गोल्डन एज मीडिया पब्लिश केलं आहे. त्याच्यामध्ये ते एक वाक्य खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात की जर वैकुंठाचे शब्द उच्चारले तर वैकुंठाकडे जातात, आणि भौतिक जगाचे शब्द उच्चारतात तर भौतिक जगामध्ये राहतात. म्हणजे ह्या जगामध्ये आपण चर्चा करतो, बोलतो, ऐकतो, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला भौतिक जगाचं आकर्षण आहे म्हणून भौतिक जगाबद्दल तुम्ही बोलतात आणि तेच स्मरण करताय तुम्ही आणि तेच कीर्तन करतायत. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला ह्या जगातच राहायचंय आणि ह्या जगातच पुन्हा जन्म घ्यायचा म्हणून ते करतात. पण जे वैकुंठाचे शब्द येतात, वैकुंठातून येतात आणि वैकुंठाच्या शब्दाबद्दल बोलतात, तर तेच शब्द तुम्हाला वैकुंठात घेऊन जातात. मग वैकुंठाचे शब्द वैकुंठाकडे घेऊन जातात, वैकुंठ व्यक्ती आले तर वैकुंठाकडे घेऊन जातात. जे वैकुंठातून आलेले त्याच्याबद्दल आपण संपर्क शोधला तर वैकुंठात जातात, आणि भौतिक संसाराचे संबंध जोडतात तर भौतिक संसारात येतात. की निर्णय तुम्हाला घ्यायचा की कोणते शब्द निवडायचे. म्हणून तुम्ही म्हणतो वैकुंठाचे शब्द कोणते? वैकुंठाचे शब्द म्हणजे जे वैकुंठनाथ आहेत, वैकुंठपती आहेत, जे भगवान श्रीहरी आहेत, नारायण आहेत, यांच्याबद्दल श्रवण कीर्तन करतात, त्यांच्याबद्दल कीर्ती करतात, त्यांची कीर्ती करतात, त्यांची आणि त्यांच्या धामाची, त्यांच्या परिकराची. तर याचा अर्थ काय? भगवंत म्हणतात हा माझ्याबद्दल कीर्तन करतोय, स्मरण करतोय, गायन करतोय, आणि अशामुळं याला भगवत धामात घेऊन जायचं. म्हणून इथे कीर्तन भगवंताची कीर्ती गायली पाहिजे. आता भगवंताची कीर्ती कशी? तर त्याला 3 प्रकार म्हणतात कीर्तनामध्ये. पण असं नाही की कीर्तन म्हणजे तुम्ही कपडे घातले, कमराला नाही का पट्टा बांधला आणि मग टाळ केली. ती व्याससन नारद मुनीचं असेल, पण तुम्ही राजकारणावर, समाजावर, किंवा मातापित्यावर, किंवा राजकीय परिस्थितीवर, किंवा जे तथाकथित लोक आहेत त्याच्यावर चर्चा करत असेल तर त्याला कीर्तन नाही म्हणत. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ जो भगवंताची कीर्ती गातो त्याला कीर्तन म्हणतात, ना की भौतिक संसाराबद्दल. म्हणून आचार्य भक्तिरसमृत सिंधूमध्ये याच्यामध्ये 3 प्रकार सांगतात: रूप कीर्तन, गुण कीर्तन आणि लीला कीर्तन. रूप कीर्तन म्हणजे काय? भगवंताच्या सौंदर्याचं कीर्तन करणं. जसं तुकाराम महाराज काय म्हणतात? रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजने. म्हणजे तुकाराम महाराज काय करतात? त्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या सौंदर्याचं काय करतात? गान करतात. रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजने. तो पा विठ्ठल बरवा, तो पा माधव बरवा. हा ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग आहे. म्हणजे ह्या अभंगाच्या माध्यमातून ते काय करतात? भगवंताच्या रूपाचं गायन करतात.
आणि जेवढं भगवंताच्या रूपाचं गायन करता बोलणारा आणि ऐकणारा त्या व्यक्तीला भगवंताच्या प्रती आकर्षण निर्माण होईल. बघा आजकाल जे आपण फिल्मी गाणे ऐकतो त्याच्यामध्ये कोणाचं गाणं होतंय? त्या स्त्रीचे किंवा त्या पुरुषाच्या रूपाचं गाणं केलं जात आहे. मग ऐकणारे आणि बोलणारे दोघंही त्या गोष्टीच्या प्रती आकर्षित होतात. पण आपण जेव्हा कीर्तन करतो किंवा ऐकतो मग आपलं चित्त, आपलं मन किंवा आपले कार्य भगवंताच्या रूपाच्या प्रती का आकर्षित होत नाही? याचा अर्थ हे आहे की आपण जे ऐकणारे आणि बोलणारे दोघंही भगवंताच्या रूपाबद्दल गुणगान करत नाही. म्हणून विशेष करून जो श्रोता वर्ग आहे त्याने अशा व्यक्तीकडून श्रवण केलं पाहिजे की तो भगवंताच्या रूपाबद्दल, जसं तुकाराम महाराज घ्या किंवा आदि शंकराचार्य घ्या किंवा श्रीपाद रामानुचार्य घ्या, मध्वाचार्य घ्या, ह्या आचार्याने भगवंताच्या सौंदर्याचं एवढं गुणगान केलं. येऊन श्रीमद भागवतम ग्रंथ घ्या की सुखदेव गोस्वामी भगवंताच्या सौंदर्याचं एवढं गुणगान करतायत की आपण नुसतं ऐकतो पण त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आपण ती करत नाही. याचा अर्थ काय की आपण भगवंताच्या रूपाचं बद्दल ऐकत. कारण की जसं आता मी मध्यंतरी 8 दिवसापूर्वी जगन्नाथपुरीला गेलो होतो. जगन्नाथपुरीमध्ये मी जेव्हा जगन्नाथपुरीच्या कथा करत होतो तिथं, तर मला तिथे पाच टाइम असं आलं की जगन्नाथजीचं रूप जर कोणी ध्यानपूर्वक बघतंय जगन्नाथजींचं, तर भगवान जर जगन्नाथजीचे डोळे एवढे मोठे काय आहेत? प्रत्येक विग्रहांचे पाहिलं तर डोळे बारीकच आहेत, पण एकमेव जगन्नाथजीचे असं काय? तर त्या ग्रंथकार म्हणतात की जो भक्ती करतो ना तर भगवंत त्याच्याकडे असे डोळे मोठे करून बघतात, त्याच्यात भगवंताला दोष दिसत नाहीत. जगन्नाथ आणि भक्त भगवंताला पाहतो. म्हणून जगन्नाथपुरीमध्ये एवढी तुफान गर्दी आहे पण लांबून सुद्धा जगन्नाथजीचं दर्शन होते. पण आपलं भाग्य नाशिकरांचं की जगन्नाथपुरी धाम इथंच आपल्याला प्रगट झाले. म्हणून आपण ह्या डोळ्यांची परिपूर्णता काय? जेव्हा आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया किंवा घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी असेल किंवा श्री श्री सीताराम लक्ष्मण असेल, यांचं डोळ्याचं रूप घेतलं पाहिजे. जसं लादनी माताजी येतात, प्रोपर डिसायपल्स होत्या, त्या जगन्नाथजीचं कमी कमी 4-4 घंटे पाहून दर्शन घ्यायच्या. तुम्ही त्यांचं लिगेसी ऑफ लादनी म्हणून बुक्स आहे, खूप सुंदर बुक्स आहे. त्या 5-5 घंटे भगवान जगन्नाथचे दर्शन घेतात. का? त्यांच्या सौंदर्याच्या प्रती ते आकर्षित झालेले आहेत. म्हणून रूप कीर्तन हे भक्तीचं पहिले स्टेप आहे. आणि हे रूप कीर्तन कधी कामाला येते? जसं जगन्नाथजीचं जेव्हा तुमचा मृत्यू येतो ना, तर मृत्यूच्या वेळेस तुमची रील फिरते तुमच्या मनामध्ये, आणि फिरत असताना तुम्ही ज्या गोष्टीच्या प्रती आकर्षित असतात, जे तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या चित्तामध्ये रूप अटॅचमेंट असतं, तेच मृत्यूच्या वेळेस ते रूप तुम्हाला आठवतं. म्हणजे जीवनभर भौतिक संसाराचे तुम्ही रूप पाहता, तुम्हाला भौतिक संसाराचं रूप आठवलं, पण शेवटी रूप कीर्तनामध्ये भगवंताच्या रूपाबद्दल ऐकतान बघतान तर मूर्तीच्या वेळेस तुम्हाला भगवान जगन्नाथजी किंवा विठ्ठल रुक्माईचं रूप आवडेल तुम्हाला. म्हणून आचार्य पहिली गोष्ट सांगतात रूप कीर्तन पाहिलं ऐकलं पाहिजे. म्हणून जो वक्ता आहे विशेष करून त्या वक्त्याने भगवंताच्या सौंदर्याचं गुणगान केलं पाहिजे. दुसरं कीर्तनाची स्टेप आहे गुण कीर्तन. भगवंताचे गुण एवढे 64 गुण आहेत. एकेका गुणावर भगवंताच्या लीलाचं बखान करता येते. पण आजकाल जे वक्ते येतं ते भगवंताच्या गुणाबद्दल काहीच बोलत नाहीत. ते भौतिक संसारामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, ठीक आहे ते सांगावं, पण त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही किती घासा कोरडा केला तर या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव बदलू शकत नाही. मोठमोठे वक्ते आजकाल यूट्यूबवर लागन तेवढे खाताना लोक जमा झालेले आहेत. लोक ऐकून सोडून देतात. एवढं कोणाच्या लाईफमध्ये चेंजेस किंवा परिवर्तन होत नाही. पण जो प्रामाणिकपणे भगवंताची भक्ती करतो ना तर आपोआप त्याच्यामध्ये ते गुण बदलत राहतात. म्हणून बघा जे लोक ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो ना त्याच्याबद्दल ऐकतात. कोणाला राजकारणाचे इंटरेस्ट असेल तर राजकारणाचे ऐकतात, कोणाला क्रिकेटचा आवड असेल तर क्रिकेटबद्दल ऐकतात. ते गुणच आहे त्यांचे. किंवा एखाद्याला समाजकारण, एखाद्याला बिझनेस करायचं असेल ते, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाता त्या क्षेत्राची ज्याची मती असेल तसंच तो शोधत असतो. पण विशेष करून जो भक्त असतो ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचे गुण वाचन करतो ग्रंथांमध्ये किंवा ऐकतो, तसे गुण त्या भगवंताचे गुण त्याच्यामध्ये येतात. आणि याला प्रमाण काय? श्रीमद भागवतामध्ये सांगले
की जो भगवंताची भक्ती करतो आपोआप त्याच्यामध्ये 26 गुण येतात. लग्नामध्ये 36 गुण जुळवतात ते ग्रह मानाचं, पण ते 36 गुण कधी जुळत नाहीत. आणि ते जमलं तरी, आता मध्यंतरी आमच्या मंदिरामध्ये एक 36 गुण झाले लग्न नाही का जमलं होतं. ते किती दिवस चाललं माहिती आहे तुम्हाला? 2 महिने पण नाही चाललं ते. 36 गुण आले. म्हणजे आपले गुण म्हणजे गुण नाहीत, अवगुण आहेत आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या कार्यामध्ये. पण या जगामध्ये एकमेव गुण जर कोणात असेल ते भगवान कृष्णामध्ये असेल. भगवान कृष्णामध्ये किती गुण आहेत माहिती आहे? 64 गुण आहेत. आणि त्याचे 4 गुण विशेष करून रूप माधुर्य, लीला माधुर्य, गुण माधुर्य आणि काय वेणू माधुर्य, हे 4 माधुर्य असतात. जसं आमच्या माताजीला ब्युटी पार्लरचं नाव द्यायचं होतं. म्हणजे प्रभूजी मला नाव शोधून द्या ना. म्हटलं काय देऊ बाबा. तर मग त्यावेळेस मला आठवलं की रूप माधुर्य भगवंताचं नाव. आता तुम्हाला आयडिया देत नाही बघा, रूप माधुर्य. पण त्यावेळेस मी म्हटलं अरे हे नाव तर दिलं रूप माधुर्य, पण या जगामध्ये एकमेव रूप कोणाचं असेल ते भगवंताचं आहे. ह्या जगातलं रूप म्हणजे कसं आहे, आज जरी द्राक्षासारखे टवटवीत असले तर किसमिस व्हायला वेळच लागत नाही आपलं सौंदर्य. माहिती आहे, किसमिस होऊन जातात, सगळेजणच होऊन जातात. तर हे सौंदर्य. तसं गुण माधुर्य, गुण माधुर्य म्हणजे भगवंताच्या गुणाचं कीर्तन करणं. आणि तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत जे वैदिक ग्रंथाचा अभ्यास करतात तर 99.9 एवढे भगवंताच्या गुणाबद्दलच वर्णन केलेले. म्हणून सुखदेव गोस्वामी सारखे व्यक्ती ब्रह्मवादी, निर्विशेषवादी होते ते. पण जेव्हा भगवंताच्या गुणाचं ऐकलं, काय ऐकलं, कमवा दयालू शरणम ब्रजम, भगवान कृष्णापेक्षा दयाळू कोणतंच नाही. 2 श्लोकामुळे सुखदेव गोस्वामी ब्रह्मवादीचे काय झाले, भक्त झाले. ते पहिलं काय, भगवंताचं सौंदर्य बदलता नाही, वरापिडा नटोर वपू, हा जो सुंदर श्लोक आहे. तर तिथे वेदव्यास मुनींचे शिष्य भगवंताच्या सौंदर्याचं गुणगान करत होतं. सुखदेव गोस्वामी आकर्षित झाले की ह्या जगामध्ये एवढं सुंदर व्यक्ती कोणी असू शकेल का. आणि तो ऐकल्यानंतर ते आकर्षित झालं. आणि दुसरा गुण त्यांनी काय ऐकलं की भगवंताच्या गुणाबद्दल ऐकले आणि त्यांच्या हृदयात परिवर्तन झालं. म्हणून ह्या प्रसंगातून आपल्याला काय शिकायचं आहे की आपण जर बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती जर भगवंताचे रूप आणि गुणाबद्दल बोलून, तर साधकांच्या हृदयामध्ये जो वक्ता आणि श्रोता लोकांमध्ये परिवर्तन होते. मग ते अध्यात्मामधलं असो किंवा भौतिक संसाराचा असो, हे परिवर्तन घडते. म्हणून हे 3रा गुण सांगितलेला आहे. आणि 4थं आहे लीला माधुर्य. लीला माधुर्य म्हणजे काय की भगवान कृष्णाच्या एवढ्या लीला आहेत. श्रीमद भागवतम ग्रंथ म्हणजे काय, 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत. याच्यामध्ये भगवंताच्या लीलाच आहेत. पण आजकाल दुर्दैव असं आहे की जी वक्ते आहेत ते भगवंताची लीलाचं बखानच करत नाही. ते भौतिक संसाराच्या सासू सोनाच्या गप्पा, पुन्हा टिंगल-टवळ किवडवणं, हसवणं. तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात, वाचून ये ग्रंथ करावे कीर्तन. पण यांचं वेगळं आहे. आजकाल वाचून या व्हॉट्सअप करावं कीर्तन असं झालंय. म्हणजे मसाला ऐकायचा इकडा तिकडा आणि मग ते कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बोलायचं. पण वैदिक ग्रंथ गाथ्यामध्ये किंवा भागवतामध्ये जर अभ्यास केला तर घंटे बोलू शकतो, कंटाळाच येऊ शकत नाही. ह्या भौतिक संसाराचं बोलले की घंट्यानंतर कंटाळा येतो, बस झालं बाबा किती बोलायचं. जसं काल मी जनशताब्दीने येत होतो परभणीवर प्रवचन करून, तर माझ्या मागेन पुढे म्हणजे मागं कुटुंब बसले असेल माहीत नाही, ते किती बडबड करत होते. नाशिक व्यवस्था त्याचं तोंड दुखत नव्हतं. घरात माझी बायको काय करते, माझे मुलं काय करतात, माझे आईवडील कसे आहेत, माझे सासू सासरे कसे आहेत, ऑफिसमध्ये कोण काय करतंय, हा याला सांगतो त्याला ते सांगतो. मला जप करू दिलं नाही, धड पुस्तकं वाचू दिलं नाही. प्रवचन ऐकावं तर जोरदार हसतात. त्याच्यात पुढच्या 2 बाया, बाई माझी लेक आहे ना, ले चांगले जावं तर त्याच्यावर चांगला लेकीपेक्षा. तुमची लेक काय करते, अच्छा माझी लेक इकडे आहे, माझी लेक तिकडे आहे. 2 बाया बसल्या, अरे तुमची काय बडबड चालू आहे. आणि मग शेवटी फोन आले की 2 घंट्यानंतर त्या बाया शांत झाल्या. त्या बसल्या मोबाईलचे गाणे ऐकत, मराठी गाणे जुने, नशीब म्हटलं जुने गाणे तरी ऐकतात ह्या. आणि मागचे थांबलेच नाही. शेवटी एवढा कंटाळा आला, म्हणलं भगवंत कुठं बसत, त्यापेक्षा मी साध्या डब्यात बसलो असतं तरी बरं झालं असतं. म्हणजे एसीमध्ये का बसलो मी
की बाबा शांतता राहीन, जाताना आपण नाही का थोडं पुस्तक वाचू, एखादं प्रवचन ऐकू. मला सांगायचा मुद्दा असा की किती लोक बडबड करतात अर्थहीन, ज्याला काहीच उपयोग नाही, न बोलणाऱ्याला ना ऐकण्याला. तसंच ह्या संसारामध्ये किती माणूस बडबड, पण भगवंताची लीला आहे, त्याला बोलायला जीवावर जाते आणि ऐकणाऱ्याला, कारण की त्यांच्या डोक्यात तेच भरलेलं आहे. तुम्ही जे खाल तेच उलटी कारण ना. मग आपल्या चर्चेचा विषय काय असला पाहिजे? श्रीमद भागवत असलं पाहिजे, भगवद्गीता असली पाहिजे, रामायण महाभारत असलं पाहिजे. आपण त्याच्याबद्दल चर्चा करत नाही, याचे त्याचे धुणे धूत द्यायचं काम चालतं. धुणं माहिती असतं का? धुणं काही अर्थ नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक व्यक्तीने लीला कीर्तन, आणि ह्या कीर्तनामध्ये 2 प्रकार मोडतात आणखीन. याच्यामध्ये नामजप म्हणजे वैदिक कीर्तन, आणि दुसरं संकीर्तन म्हणजे सर्वांसाठी. का बरं? हे केल्यानं व्यक्तिगत जीवाचा उद्धार होतो, आणि आपण ज्या ठिकाणी संकीर्तन करणार आहे, संकीर्तन म्हणजे काय? जे भगवंताचं कीर्तन केलं जातं त्याला संकीर्तन म्हटलं जातं. जोरजोरात त्याच्यामध्ये मृदुंग, करताल, हार्मोनियम, जे साहित्य असेल, म्हणजे तिथे जेवढे जीव जंतू आहेत त्यांचा पण उद्धार होतो. आणि प्रवचन, त्याची दुसरी कॅटेगरी कीर्तनामध्ये. प्रवचन म्हणजे प्रकष्ट रूपेनं भगवंताकडे जाऊन जातो. जी वृत्ती आपली, जी वृत्ती भगवंताकडे घेऊन जाते त्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन हे नाही की किती तुम्ही हसवलं, किती ज्ञान दिलं, पण त्या ज्ञानातून, त्या हसवण्यातून भगवंताकडे घेऊन गेला तर त्या प्रवचनाची, त्या कीर्तनाची सफलता आहे. पण जर तुम्ही कीर्तन करतायत किंवा प्रवचन करतायत, तुमच्या बोलण्यातून जर कोणी भगवंताकडे जात नसेल तर ऐकणाऱ्याचा टाइमपास होतो आणि बोलणाऱ्याची बडबड होते, याच्या पलीकडे काहीच होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं भगवंताचे जी कीर्ती, यश आहे किंवा त्यांच्या लीला आहे, त्यांचं रूप आहे, त्यांचं गुण आहे, अशाबद्दल ज्याची कीर्ती केली जाते त्याला कीर्तन असे म्हटले जाते. म्हणून इथे जर कीर्तन करताना भावना कशी असली पाहिजे? श्रीमद भागवतामध्ये नारद मुनी आणि वेदव्यास भेटतात, आणि भेटल्यानंतर तिथे नारद मुनी आपल्या पूर्वजन्माचा इतिहास सांगतात आणि म्हणतात की मी दासीपुत्र होतो, असं होतं, तसं होतं. मग तिथे एक प्रश्न विचारलेला आहे की दासीपुत्र होण्याचे पहिले नारद मुनी होते कोण? तर लगेच श्रीमद भागवतात 9व्या स्कंदामध्ये कथा येते की उपब्रह्मन नावाचा गंधर्व होता, त्याच्या सुंदर पत्न्या होत्या, तो एवढा गायचा की त्याच्या गायनामध्ये सगळे मंत्रमुग्ध व्हायचे. तर एकदा देव स्वर्गलोकामध्ये मोठं काहीतरी यज्ञाचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलवलं होतं. तर हे जे उपब्रह्मन नावाचे गंधर्व होते ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आले, आणि आल्यानंतर तिथे आपल्या ज्या पत्न्या होत्या त्यांच्याबद्दल म्हणजे कीर्तन त्यांना सांगितलं होतं, देवी देवतांना सांगितलेलं आहे ह्या गंधर्वाला की तुम्ही भगवंताचं कीर्तन करा. पण हे जे उपब्रह्मन गंधर्व होते ते कीर्तन करायचे, पण त्या कीर्तनामध्ये भगवंत कमी, पण आपल्या ज्या पत्न्या आहेत, तिथल्या ज्या एवढ्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये आकर्षण करण्याची वृत्ती झाली होती की बघा मी कीर्तन करताना मला हास्यत कसे, किंवा मी किती चांगलं गातोय, किंवा तिथला जो क्राऊड आहे त्यांना कसं आकर्षित करायचं होतं, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून केव्हा पण प्रवचन कीर्तन करताना व्यक्तीनं खूप सावध राहिलं पाहिजे. बाहेरून तो तुम्ही ज्ञान पजाळतायत, पण तुमच्या चित्तामध्ये जर दूषितपणा असेल तो उपबर्व गंधर्वाला सोडलं नाही तर आपण संसारामध्ये राहताना खूप काळजी. आपण जे कीर्तन करतोय ते कोणाच्या प्रसन्नासाठी करतोय? भगवान कृष्णाच्या प्रसन्नासाठी करतोय का लोकाच्या प्रसन्नासाठी करतोय? त्याच्यावर तुमचं भविष्य ठरलेलं राहील. आणि असं करीत असताना हे उपबर्व गंधर्व त्यावेळेस देवताने शाप दिला, अरे तू तर कीर्तन करतोय पण तुझी बुद्धी शूद्रासारखी आहे, पुढच्या जन्मात तू शूद्र होऊन जा. आणि तेच नारद मुनी उपबर्व गंधर्व पुढे ते दासी पुत्र झाले, आणि मग त्या भक्तिवेदांताचं उच्चिष्ट पाहून नारद मुनी झाले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की कीर्तन करताना, प्रवचन करताना की जो साधक आहे त्याची चेतना खूप शुद्ध पाहिजे की बाबा तू प्रवचनामध्ये, कीर्तना, पूजा, लाभ, प्रतिष्ठा याचं कधीही अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. आणि जो ऐकणारा वर्ग आहे त्यांना पण प्युरिफाय, तुम्ही सोनं घेताना फिल्ट्रेशन करतात, कपडे घेताना तुम्ही 10 वेळा घसघीस करतात, प्रत्येक वस्तू घेताना नाही का तुम्ही स्कॅनिंग करत राहतात 10 वेळा त्याला निवड करतात.
मग अध्यात्म घेताना तुम्हाला चालणे लावायला काय होती, फिल्ट्रेशन लावायला काय होतं की अरे बाबा मी ज्याचं कीर्तन प्रवचन ऐकतोय माझी मती भगवंताकडे जाते का भौतिक संसाराकडे जाते, ते ऐकल्यानंतर मला फायदा होतो का नुकसान होतोय, हे पण आपलं काम आहे. तुम्ही सोनं घेताना फिल्ट्रेशन करतात, डॉक्टरकडे जाताना डॉक्टरची डिग्री पाहतात, कपडे घेताना भाजीपाला घेताना घिसघिस करतात, आणि पण जे तुमच्या जन्माचं वास्तविक स्थिती आहे ते घेताना तुम्हाला ते फिल्ट्रेशन लावायला काय होतंय. लक्षात येते का माझं प्रवचन तुमच्या? हां, का पल्ले पडतंय ना? मग तुम्ही ते जर फिल्ट्रेशन लावलं तर तुम्हाला भगवंत भेटतील, आणि जर ते फिल्ट्रेशन नाही लावलं ना तुम्ही तर तुमच्या हाताला काही येणार नाही, केवळ मनोरंजन होऊन जाईल. तुम्ही मनाला संतुष्टी करताना वा मी आज कीर्तन ऐकलं, मी प्रवचन ऐकलं, पण तुझ्या हाताला आलं काय, हे काय आलं, हे आपल्याला प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे जे नारद मुनी आहेत तर विशेष करून कीर्तनाचे 3 कीर्ती कोणाची असली पाहिजे, भगवंताचं. एक कीर्तनकारानं कीर्ती कशी केली पाहिजे, भगवंत भक्ती आणि भगवंत भक्ती आणि भक्त. जो भक्त असतो त्याने भक्ती केली पाहिजे, कोणाची, भगवंताची. 3 भ कोणतं, जो भक्त आहे, भक्त तुम्ही कोणाचा, याचा भक्त त्याचा भक्त नाही, भक्त असलं पाहिजे, पण ती भक्ती कोणाची केली पाहिजे, भगवंताची केली तर त्याची कीर्ती म्हटल्या जाते. तो कोणी म्हणतं मी याचा भक्त त्याचा, ते भक्त होऊन चालणार नाही. आजकाल अंधभक्त म्हणतात, राजकारणामध्ये लय शब्द वापरला जातो कॉमन, की कोणी तुम्ही एखादा राजकारणाला सपोर्ट केला की अंधभक्त किंवा भक्त म्हणून देतात. ठीक आहे, त्याला सपोर्ट करणं म्हणजे तो भक्त नाही. भक्त या शब्दाचा अर्थ काय, वारंवार एक गोष्ट सारखं ज्या गोष्टीबद्दल करतो त्याला भक्त असं म्हणतात. मग आपण भक्त आहे तर मग कोणाची भक्ती केली पाहिजे, भगवंताची. आणि मग ती भक्ती कशी केली पाहिजे, एक दिवस आया मन में चलो तो फोन में नाही, आज माझं व्यवस्थित घरात सगळं चांगलं चालू आहे बुवा, मग थोड्याशा माळा करूया, आणि उद्या काही भांडणं झाले की देऊ द्या माळा सोडून. जसं आमच्या मंदिरात एक माताजी होती, जोपर्यंत चांगलं चालायचं तोपर्यंत जप करीत होते. एक दिवस काहीतरी भांडणं झालं, ती मंदिरात तिनं पुस्तकं आणि माळा, म्हणली प्रभूजी तुमच्या माळा नाही पुस्तकं. म्हणलं का हो मायले काय झालं, म्हणजे काही विचारू नका, त्या पोरांना नाही का आमच्या घर बिघडून टाकले. म्हणजे असं नाही, मुडी काळ भक्ती नसली पाहिजे, भगवंत त्यांना नाही भेटत. जसं श्वासोश्वास घेतात ना तुम्ही, असं 5 मिनिटं बंद करून बघा बरं श्वासोश्वास कसं होतंय, तडफडतं ना, तशी भक्ती असली. भक्तीमध्ये सुट्टी नावाचा प्रकार नाही बरं, सगळीकडे बाकी सुट्ट्या आहेत, पण भक्तीमध्ये सुट्टी नाही आहे. तर इथे 3 गोष्टी असल्या पाहिजे कीर्तनामध्ये, भगवंत भक्ती आणि भक्त. म्हणजे कीर्तनामध्ये भगवंताचं गुणगान केलं पाहिजे, भक्तीचं तत्व सांगितलं पाहिजे, आणि ज्या भक्ताने गुणगान केलं भगवंताचं, जसं तुकाराम महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, ध्रुव महाराज आहेत, पांडव आहेत, कुंती महाराणी आहे, अंबरीश महाराज आहे, त्याच्यानंतर प्रचेता आहे, किंवा भागवतामध्ये गोपी आहेत, हे भगवंताचे भक्त आहेत. आणि त्यांनी कशी भक्ती केली हे उदाहरण दिलेले आहेत. अशा 3 गोष्टीचं सवंगड जेव्हा घालून तुम्ही कीर्तन करता तर ते कीर्तन सफल होतं. आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही कुठे कीर्तन करणार आहेत, तर तुमच्या साधनेमध्ये जेव्हा तुम्ही करता, नाम जप करतायत तुम्ही किंवा ग्रंथ वाचतायत, तर ग्रंथ वाचतायत, नाम जप करताना तुमच्या साधनेमध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोण, आपल्या भक्त कोणाला, तर जे गुरु आहेत, परमगुरू आहेत, शिलप्रभू आहेत किंवा पूर्ववर्ती आचार्य आहेत, भगवंत आहेत, आणि त्यांना साध्य कारण की गुरुपरंपरांच्या साध्यातून हे भक्त कॅटेगरीमध्ये येतात. आणि भक्ती म्हणजे काय, आपण जी आपल्याला जप करणं कोणासाठी करायचं आहे, तर राधा मदन गोपाल, ललिता देवी विशाखा किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांच्या प्रती असले पाहिजे. आणि असं केल्यानंतर होईल ना जेव्हा, त्यामुळं श्रीमद भागवताची रचना केली. आणि श्रीमद भागवतामध्ये दुसरं काहीच नाही, हे 3च आहेत, भक्ती, भगवंत आणि भक्त. याच्या व्यतिरिक्त कोणतं नाही केलेली चर्चा. म्हणून हे सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराज एक अभंग म्हणतात, कीर्तन चांगा होय अंग हरिरूप, प्रेम छंदे नाचिले डोले हरपले देह भान. काय, कीर्तन चांगा होय अंग हरिरूप, प्रेम छंद नाचले डोले हरपले देह भान. असं कीर्तन असलं पाहिजे
गाणारा ऐकणारा काय झालं पाहिजे की प्रेमानं डुलला पाहिजे, नाचला पाहिजे, की भगवंताच्या कीर्तनामध्ये एवढा तल्लीन झाला पाहिजे की किती भगवंताचं कीर्तन किती मधुर आहे आणि ते आत्म्याला संतुष्टी प्रदान करणार आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, धनीचा तो माल होई तो मालामाल. भगवंत जो धनी कोण आहे, जो भगवंताची कीर्ती गातो किंवा ऐकतो तो मालामाल होईन जगामध्ये. बाकी ह्या जगातला सगळा माल आहे ना इथेच राहणार आहे. का बरं सांगतोय, जसं आता काही दिवसापूर्वी असे 3 घटना झाल्या मंदिरात. एक भक्त रेल्वेतून पडले ॲक्सिडेंटमध्ये आणि ते वारले मागच्या आठवड्यात. दुसरं आणखीन एक भक्त 15 दिवसापूर्वी सकाळी आंघोळ करता करता पायसा टाकला आणि अंदर खूप प्रॉपर्टी होती. तर त्यावेळेस मनात आलं ह्या माणसाकडे कोण्या गोष्टीच कमी नव्हती आज आणि वय पण काही जास्त नव्हतं, पण पाय घसरला आणि पडले आणि जागेवर उठलेच नाही. म्हणलं या माणसाच्या गाड्या जागेवर राहिल्या, घर जागेवर राहिलं, मोठमोठे शॉप जागेवर राहिले, सगळं जागेवर राहिलं. हे व्यक्ती काय घेऊन गेला आणि अख्खं जीवन त्यासाठी आपली धडपड चालत राहते. आणि तिसरं उदाहरण माझ्या फॅमिली मेंबरमध्ये मागच्या आठवड्यात माझे मामा वारले, 75 वर्ष होते. त्या माणसाकडे कळती का शेती भरपूर 40-45 एकर जमीन, हातात अंगठ्या होत्या, सगळं काही होतं. अचानक काहीतरी हार्टमध्ये ब्लॉकेज झालं, ॲडमिट केलं, ऑपरेशन केलं आणि 8 दिवसानंतर दोन्ही किडन्या गेल्या. सकाळी किडन्या गेल्या आणि संध्याकाळी डॉक्टर म्हणले घरी घेऊन जातो मी. रात्री 2 वाजता वारले. तर सकाळी सकाळी मला 2, 2:15, 2:30च्या दरम्यान गंगासागरमध्ये फोन आला की असं असं झालं. मग ते मी त्यावेळेस झोपेत तोच विचार करतो की आज या माणसाकडे सगळं होतं, म्हणजे आर्थिक ताकद होती, सोनं नाणं होतं, घरात मुलं बाळं चांगले होतं, सगळं होतं, पण मूर्तिरूपानं सगळं काढून घेतलं आणि काही सोबत नाही नेलेलं या व्यक्तीनं. पण अख्खं जीवन त्या व्यक्तीचं कशामध्ये गेलं, ह्या गोष्टी जमा करण्यासाठीच गेलं. आणि ज्या गोष्टी जमा केल्या त्या सोबत नाही आल्या. पण आपण अशी गोष्ट आहे ती सोबत नेऊ शकतो, म्हणजे ते भगवंताची भक्ती, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं रूप, भगवंताचं नाम हे जेव्हा घेऊन जातो ना तेव्हा आपल्या जीवनाची परिपूर्णता होते. म्हणून इथे आपण काय केलं पाहिजे, एक जसं रुक्मिणीनं रूप कीर्तना माध्यमातून आकर्षित झाली, भगवंताच्या रूपाबद्दल एवढं ऐकलं रुक्मिणीनं की ती सर्वस्व काय अर्पण केलं भगवंताला आणि एका ब्राह्मणाला लेटर पाठवून भगवंताला सांगितलं मला हरण करून घ्या. हे रुक्मिणी रूपाचे हरण करून केलेले. सुखदेव गोस्वामी रूप आणि गुणांना आकर्षित झालेले ते. आणि त्याच्यानंतर इथे परीक्षित महाराजांनी कसं केलंय, परीक्षित महाराजांनी भगवंताचे गुण ऐकून आकर्षित झालेले कीर्तनाच्या माध्यमातून. म्हणजे हे उदाहरण तुमच्यासाठी, रूपाचं कोण आकर्षित झाले, रुक्मिणी आणि सुखदेव गोस्वामी, आणि गुणाचं आणि लीलाचं कोण श्रवण केलं, परीक्षित महाराजांना. हे सगळे आकर्षित झाले आणि त्यांनी भगवंताला आपलं सर्व काही अर्पण केलं. मग आपण एवढ्या दिवस ऐकतोय, मग आपलं का समर्पण होत नाही किंवा आपण तेवढं समर्पित होऊन ते कार्य का करत नाही. याचा अर्थ काय की आपण नाही का प्रामाणिकपणे भगवंताचे नाम, रूप, गुण आणि लीला ऐकत नाही. वैकुंठातले शब्द आले तर वैकुंठाकडे घेऊन जातील, भौतिक संसाराचे शब्द ऐकतात तर भौतिक संसाराकडे घेऊन जातील. म्हणून आपल्या जीवनामध्ये काळजीपूर्वक अध्यात्म जीवनाचं तंतोतत पालन केलं पाहिजे. एक तुकाराम महाराज अभंग म्हणतात, एक कीर्तनकाराचं कसं लक्षण असलं पाहिजे. ते म्हणतात, वर्णावी ती थोरी एक विठ्ठलाची, म्हणजे वर्णावी थोरी एक विठ्ठल. ह्या जगामध्ये वर्णन करा तर कोणाचं, विठ्ठलाचे. कीर्ती मानवाची सांगू नये, म्हणजे जगातल्या मानवाची कीर्ती सांगू नये. कीर्ती कोणाची सांगावी, विठ्ठलाची. उदिंड झाले जन्मोजन्मी मेले, होऊन गेले रावरंक, म्हणजे ते म्हणतात की या जगातली गुणगान करून काय होत आहे, उदिंडील झाले जन्मोजन्म, भरपूर झाले आणि भरपूर मेले आणि गेले बी. होऊन गेले रावरंक, रावरंक म्हणजे गरीब आणि श्रीमंत होऊन गेले. त्याचे नाम कोणी नेले चराचरी, त्यांचं नाव कोणी घेतलं चराचरामध्ये, कोणीच घेतलं नाही. साई वेदचारी वर्णिती, पण माझा जो पांडुरंग आहे ना त्याचा कोण गान करतंय, 4 वेद. आता तुकाराम ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या हरिपाट्यामध्ये म्हणतात, 4 वेद जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. कोणाचं गान करतात,
हरीचं कार्य. आपलं कोण गुणगान करतंय? जिवंतपणे लोक बोलत नाही, मेल्यानंतर हलू हलू म्हणतात, बोलत का नाही? जिवंतपणे धड कोणी बोलत नाही त्याला, आणि मेल्यानंतर हलू हलू म्हणतात मला बोलत का नाही. हां, मी तेच बघत होतो की लोक वराड्यामध्ये, वराड्याचं जेव्हा नवरदेचं वराड असतं ना, तर पुढे नाचतात, नवरदेव मागं असतो, आणि अंतविधीला तो मुर्दा पुढे जात असतो आणि माणसं मागं राहतात. मग तू एकटाच जाय. आज चांगलं असताना त्याला कुणी काही खाऊ घालत नाही, पण आजारी पडल्यानंतर सगळं गाव त्याला फळं घेऊन येते, नारळ पाणी घेऊन येते, खाय बो खाय. अरे तो खाणार थोडी आहे. काय लोक भामट्याची दुनिया राव. जिवंतपणे त्याला पाणी सुद्धा देत नाहीत, पण गेल्यानंतर म्हणतात बाबा बाबा असं तसं. मी तर बघत होतो काय ढोंग चालू आहे बुवा या संसारामध्ये. तर सांगायचा मुद्दा इथं की आपलं कोणी गुणगान करत नाही, जिवंत निंदा करत, आणि गेल्यानंतर लोक म्हणतात बाबा लय चांगला होता, पण तू धडकधी बोललास का त्याला? मेल्यानंतर तू 100 पत्र जरी लिहिले भाऊ तू असावा, तर काय उपयोगाचं? पण मेल्यानंतर बोलून काहीच फायदा नसतो. हां ठीक आहे, बोला, याचा अर्थ निंदा करायचा असं नाही अर्थ. म्हणजे मुद्दा असा आहे की समोर असलं त्याला बोला बुवा, 4 शब्द बोला. कोणाला आजकाल तर लोकांना सांगावं लागतं बाबा चांगलं बोल. पण इथे आपलं चुकत आहे कुठं, की आहे समोरचीच किंमत करा, गेल्यानंतर काही किंमत करू नये. तो ऐकाय नसतो, आणि तुम्ही काय कोण्या भावनेने बोलता त्याला कळणार कसं? तरी तर तुकाराम महाराज म्हणतात की त्यांचं नाव कोणी घेत नाही या संसारामध्ये, पण माझ्या पांडुरंगाचं नाव कोणी घेते? साई वेदचारी वर्णिते. दुसरं पुन्हा ह्या जगातलं पद कसं आहे? ढळतंय. तुकाराम महाराज म्हणतात अक्षय ते आढळ चालेना ढळेना तथा नारायण ध्यान जावे. ह्या जगामध्ये एकमेव पद असं आहे परमानंद आहे. आपण कसे अपरमानंद, आपला काही परमानंद नाही. नोकरी म्हणतात परमानंद. प्रभूजी रिटायर झाले ना, परमानंद होते ते, रिटायर झालं 58 झाले की म्हणतात घरी बसा तुम्ही. मोठे अधिकारी, पोलीस अधिकारी होते ते. पण आपलं पद म्हणजे काही काळानंतर ढळमळतंय. मग ते रूपाचं असो, गुणाचं असो, ज्ञानाचं असो, धनाचं असो, काही असो, ते कळून जातं. पण भगवंताचं पद कसं आहे? नारायण आढळ पद आहे. तथा नारायण ध्यान तुका म्हणे तुम्ही चित्ती ध्यान जन्म मरण व्यर्थ दूर नेती. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही चित्ती, तुमचं चित्त असलं पाहिजे, आणि काय? जन्म मरण व्यर्थ दूर नेती. तुमचं जर चित्त माझ्या हृदयामध्ये असेल, मनामध्ये आणि हृदयामध्ये, तर हे जन्ममूर्तीचं काय व्यथा आहे ना ते दूर जातील. असं कीर्तन असलं पाहिजे की बोलणारे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत सोडून, आपलं भगवंत सोडून जेव्हा करेल ना, तो जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये फसेल. पण जो भगवंताची चित्तामध्ये ध्यान करेन, हृदयामध्ये त्याचं हृदयामध्ये स्मरण करेल, तेव्हा त्याला कोणताही प्रभाव होणार नाही. आणखी तुकाराम महाराज म्हणतात की कीर्तनाचा फायदा काय होतो? ध्यानपूर्वक ऐका. ते म्हणतात जप तप ध्यान न लागे धारणा विठ्ठलची कीर्तनी माझी उभा. या जगामध्ये जप तप ध्यान न लागे धारणा, याच्यामध्ये माझं ध्यान लागत नाही जपा तपामध्ये. विठ्ठल कीर्तने माझी उभा, पण कीर्तनामध्ये माझा विठ्ठल उभा राहतो. जे जप तपामध्ये उभा राहत नाही, केवळ कीर्तनामध्ये उभा राहतो. म्हणजे कीर्तन किती महत्त्वाचं आहे, बोलणाऱ्याने ऐकणारा. राहो माझ्या मना दृढ वचनी अनेक ते मनी न धरावे. हे कीर्तन ऐकल्यानंतर काय? हे पांडुरंग, हे कृष्ण, हे जगन्नाथ, तुम्ही काय करा? माझ्या दृढ मनी वचनी, मनामध्ये आणि वचनामध्ये काय राहा? दृढ राहा. अनेक मनी न धरावे, तुमच्या वेने दुसरं कोणी न धरावे. कीर्तन समाधी साधने ते मुद्रा राहतील धरा धरुनिया. कीर्तनाची एक समाधी आहे, म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचं काय आहे? समाधी आहे, आणि ऐकणाऱ्या व्यक्तीची समाधी असली पाहिजे. आजकाल ऐकणारे कसे आहेत? प्रभूजी जोकच मारत नाही. मला अख्खं जीवन जोकर झालंय, अजून पुढं जोक मारतो. आपलं जीवन जोकर झालंय. आपलं लोक नाचवत राहतात, घरात कोण कोण, ऑफिसमध्ये, सगळीकडे नाचवतात, आणि इथे येऊन आणखी ती जोकरपणा करायचा काय उपयोग आहे? नाही. कीर्तनी समाधीने साधन ते मुद्रा. हे जगामध्ये कलियुगामध्ये कीर्तन ही समाधी आहे, आणि साधन ती मुद्रा आहे. राहतील धरुनी धरा धरुनी तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या घरी. जो कीर्तनामध्ये तल्लीनता प्राप्त करतो, बोलणारे आणि ऐकणारा, त्याच्या काय? मुक्ती हरिदास. त्या हरीच्या घरी, जो दास आहे ना हरीचा, त्याच्या घरी मुक्ती नाही का पाणी भरती, असं तुकाराम महाराज म्हणतात.
वेगळे ती चारी रिद्धी सिद्धी. अरे जो कीर्तन करतो ना त्याच्या घरात रिद्धी सिद्धी नाही का वावरतात. रिद्धी सिद्धीच्या हे करण्याची गरज नाही. केवळ नुसतं कीर्तन केलं तर रिद्धी सिद्धी प्राप्त होती. आणि दुसरं मुक्ती तुमच्यासमोर हात धरून राहते. म्हणजे कीर्तन आपण कसं केलं पाहिजे, कीर्तनाला आपण किती गांभीर्याने सिरियसली घेतलं पाहिजे. जे भगवंताची कीर्ती केल्यानंतर त्याला मुक्ती पण भेटते आणि रिद्धी सिद्धी प्राप्त होते. म्हणून हनुमानजीनं काय केलं, हिमालयात जाऊन त्याने ध्यान धारणा केली का, पण काय सांगितलं, अष्टसिद्धी के नवदाता असबरुद्दीन जानकी माता. म्हणजे अष्टसिद्धी त्यांच्या हाताशी होती. केवळ ते भगवान रामचंद्रचा जप करायचे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पुढे तुकाराम महाराज एक म्हणतात, दुधाच्या घागरी मद्याचा हा बुंद, पडिल्या शुद्ध नवे मंग. ते म्हणतात की दुधाच्या घागरी असेल आणि मद्य म्हणजे दारूचा एक थेंब पडला, पडुले शुद्ध नवे मंग, मग ते शुद्ध नाही राहू शकत ती घागरी दुधाची. तैसे खळा मुखे न करावे श्रवण, अहंकारी मन विटाळले. जो कीर्तन करणारा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये मनामध्ये अहंकार असेल, दंभ असेल, कपट असेल आणि भगवंताच्या प्रती भक्ती नसेल, तर जसं दुधामध्ये मधाचा थेंब पडल्यानंतर वाया जात आहे, तसं ते कीर्तन नाही का वाया जात आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. ऐकणाऱ्याचं आणि बोलणाऱ्याचं. अहंकारी मन विटाळले, अशा लोकांचं मन विटाळलेलं असतं अहंकारानं. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाचा गेली. म्हणजे एखादी स्त्री 32 तिचे लक्षणे, 32 लक्षणे तिचं त्या स्त्रीचं, पण नाक नाही तर ती स्त्री काय कामाची. तसं तुकाराम महाराज म्हणतात, जर एखादा वक्ता खूप ज्ञान देतो पण त्याच्या अहंकार असेल हृदयामध्ये, भगवंताची भक्ती नसेल, तर त्या 32 लक्षणे असलेल्या स्त्रीचा काय उपयोग नाही नाक नसल्यावर. तसं याचं जीवन सुद्धा व्यर्थ आहे. तुका म्हणे अन्य जिरे नेदी सदी माझी, आपुल्या जैशी संसर्ग. की ज्याच्या सांगतात तुका महाराज म्हणतात की ज्याच्या संपर्कामध्ये जसा व्यक्ती गेला तशी त्याची वृत्ती बनते. पांडुरंगा मला तसा संसर्ग नको अशा लोकांचा. ज्याचा अहंकाराने कीर्तन करणारा व्यक्ती असेल त्याचा संसर्ग मला नको. अहंकारानं मन विटाळलेलं असेल, काम क्रोध लोपाने भक्ती नसेल, असा संग. मग तुकाराम महाराज उदाहरण काय देतात की एखादं रात्रचं शिळं अन्न आहे आणि तो संसर्गजन्य असेल आणि ते दुसऱ्या दिवशी खाल्लं तर काय होईल, मला उलटी होऊन जाईल आणि माझं शरीर पोषण नाही होणार, तर काय होईल, मला त्रस्त करून टाकते. तसं तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांचं जर आपण कीर्तन ऐकलं तर भौतिक संसाराचे आपल्याला काय होईल, संसर्ग लागेल आणि आपलं चित्त त्याच्यामध्ये अटकेल. पण जो भगवंताचा भक्त असतो ना त्या गोष्टीचा तो घेत नाही. म्हणून इथे आपण जे शब्द ब्रह्म आहे किंवा दिले, म्हणून जेव्हा आपण कोणतंही कीर्तन करतो तर 2 शब्द एक म्हणतो, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. काय सांगितलेलं आहे, कृष्णाय वासुदेवाय. याच्यामध्ये कीर्तन कोणाचं चाललंय, कृष्ण आहे. कृष्ण कोणाचे, वासुदेव. म्हणजे भगवंताचं काय केलं, संबंध सांगितला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायचे, म्हणजे देवकीचे काय झाले, नंदन. पुन्हा पुढचा श्लोक आहे, नंदगोप कुमार आहे, म्हणजे नंद बाबाचे कुमार आहे. गोविंदाय नमो नमः. गोविंद म्हणजे काय शब्द वापरलाय, जे गायींना आनंद देणार आहेत, पृथ्वीला आनंद देणार आहेत आणि जे इंद्रियांना आनंद देणार आहे, अशा गोविंदाला मी काय करतो, नमन करतो. म्हणजे भगवंताचं रूप पण झालं, भगवंताचे लीला पण झालं आणि भगवंताचे संबंध पण झाले. पण दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताची कीर्तीबद्दल ते म्हणतात की नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमोस्ते पंकजांग्री. इथं भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन करतात. याला म्हणतात रूपकीर्तन. काय झाले, नमो पंकज नाभाय, भगवंताची नाभी कशी आहे, पंकजाच्या कमळाप्रमाणे. पंकज ह्या शब्दाचा अर्थ काय, कमळ, लोटस. त्याच्यानं नमस्ते पंकज मालिनी, भगवंता तुम्ही गळ्यामध्ये पंकाच्या आपलं जे लोटस आहे, कमळ आहे, त्याच्या माळा तुम्ही धारण केल्या. नमो पंकज नेत्र आहे, तुमचे डोळे कसे आहेत, गुलाबाच्या पाकड्याप्रमाणे. नमस्ते पंकजांग्री, तुमचे चरण कमल आहेत ना, जसा कमळाचा जो कलर आहे तसाच कलर
तुमच्या चरण कमलाचा आहे, असं मी काय करतो, नमस्ते पंकजंग्री भगवंता मी तुम्हाला नमस्कार करतो. इथे भगवंताच्या सौंदर्याचं रूप कीर्तनाचं गुणगान करतात. म्हणून सुखदेव गोस्वामी आपल्याला सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं भगवंताच्या 2 कीर्तन केली पाहिजे. एक भगवंताच्या सौंदर्याचं आणि भगवंताच्या कीर्तनाचं केलं तर आपल्याला ह्या जगामधलं जे सौंदर्य आहे किंवा गुण आहे ते आकर्षित करणार नाही. जसं तुम्ही भर्तृहरी ऐकलं असेल, ते उज्जैनचे राजा होते. त्यांची पत्नी एवढी सुंदर होती तर त्याच्या पत्नीच्या सौंदर्यावर त्यांनी शृंगार शतक लिहिलं. आज बी शृंगार शतक आहे. एवढं सुंदर होती की त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं शृंगार शतकावर, की माझी पत्नी किती सुंदर आहे. तिचे डोळे, तिच्या भुया, तिचे ओठ, तिचे कान, तिचे सगळ्या सौंदर्याचं वर्णन केल्यानंतर. पण आता इथंच नाही तर भर्तृहरीची बायको जी होती तिचं प्रेम कोणावर होतं, सेनापतीवर होतं. आणि पण सेनापतीचं प्रेम कोणावर होतं, दासीवर होतं. आणि दासीचं प्रेम कोणावर होतं, राजावर होतं. तर एकदा असं झालं की राजाला वाटलं एक मूल्यवान वस्तू नाही का माझ्या राणीला देतो, मला जी भेटली. मग ते राणीला दिल्यानंतर राणीने ती कोणाला दिली, सेनापतीला दिली. सेनापतीला काय वाटलं, मग सेनापतीने त्या दासीला दिलं. आणि दासीने ती मूल्यवान वस्तू कोणाला दिली, राजाला दिली. जसं राजाला दिली, राजाने विचारलं कुठून भेटलं, ही तर वस्तू मी दुसऱ्याला कोणाला दिली. ती म्हटले की मला सेनापतीने दिलं. मग सेनापतीला विचारलं तुला कुठून भेटलं, मग राणीने दिलं. मग त्यांना कळालं की मी जिच्या सौंदर्याचं गुणगान करत होतो, जिच्या प्रती आकर्षित होतो, हिचं प्रेम तर सेनापतीवर आहे, सेनापतीचं प्रेम दासीवर आहे आणि दासीचं प्रेम माझ्यावर आहे. म्हणजे फिरून कोणावर आलं, माझ्यावर आलं. म्हणजे ज्याचं सौंदर्याचं गुणगान करतो त्या सौंदर्यानं मला फसवलं. त्या टायमाला त्यानं वैराग्य निर्माण झालं आणि मग त्याने पुस्तक लिहिलं वैराग्य शतक. म्हणून आज बी सांसारिक लोकांनी हे पुस्तक दोन्ही पाठ वाचले पाहिजे. 40-45 वर्षानंतर 40-45 झाले की शृंगार शतक वाचायचं त्याच्या पहिले, पण आता वाचू नका. पण 45 शृंगार शतक नाही वाचलं तरी चालेल, पण पुढचं वैराग्य शतक वाचावं माणसाने. आणि वैराग्य शतकमध्ये असे सुलभलेले आहेत. आजकाल मोठमोठे संन्यासी ब्रह्मचारी जे विरक्त होण्याच्या याच्यात असतं ना, जेव्हा शृंगार शतक वैराग्य शतक वाचतात ना, त्यांना असं वाटतं की हे जगातली वास्तविकता सांगितलेली. याला म्हणतात कीर्तन. म्हणजे सांगायचं काय मुद्दा आहे की ह्या जगामध्ये ज्याच्या रूपाबद्दल हे रूप धोका देत आहे, पण भगवंताच्या रूप कीर्तन नाही कधी धोका देत नाही. म्हणून आपल्याला हे शिकवायचं आहे की ह्या जगात विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती कोणी नाही भगवंताशिवाय. म्हणून आपण प्रत्येकाने हे केलं पाहिजे. आणि याचं सुंदर उदाहरण आहे रूप कीर्तनाचं, की एकदा धनुर्दास हा श्रीपाद रामानुचार्य श्रीरंगमध्ये धनुर्दास तो एका सुंदर स्त्रीचंच डोळ्याचं रूप पाहत होता. एवढा मोहित होता की संध्याकाळच्या टायमाला भगवान रंगनाथजी निघाले होते. आणि निघाल्यानंतर सगळे लोक भगवान रंगनाथाच्या मागं जात होते. त्यांच्या याच्यामध्ये संध्याकाळी जो फेस्टिवल होता त्याच्यामध्ये जात होते. तर श्रीपाद रामानुचार्याने पाहिलं की सगळे लोक भगवान रंगनाथाची सेवा करतायत, पण हा व्यक्ती भगवंत सोडून एका स्त्रीच्या मागं चामर डोलवतो, छत्री धरलेली आहे. असं कसं काय. तर आपला एक शिष्य आहे दाशरी, ते त्याला बोलवतात. म्हणला की जा त्या व्यक्तीला बोलव. तर यांना बी असं वाटलं की गुरुवर एक काय म्हणजे जाय घेऊन ये. बोलवलं त्यांनी, बोलवलं. म्हटले अरे, ते म्हणले आमच्या आचार्य म्हणून कशाला. अरे म्हणले बोलव मला. म्हणे हो तुला बोलवलंय. नाही म्हणे चुकी नाही ना, म्हणजे तुलाच बोलवलंय. गेले. म्हणले काय रे तू काय करतो. भगवान रंगनाथ चाललेले आहेत आणि तू एक मूर्ख व्यक्तीसारखं एका स्त्रीचे डोळे पाहत आपलं सौंदर्य पाहत बसतोस. ते म्हणतात, धनुर्दास म्हणतात, मी ह्या जगामध्ये ह्या स्त्रीच्या डोळेपेक्षा दुसरे डोळे कधीच पाहिले नाही. एवढं वाटतं की 24 तास हिचे डोळेच पाहत राहा, म्हणून मोहित झालं. त्यावेळेस श्रीपाद रामानुचार्य म्हणतात याच्यापेक्षा मी सुंदर डोळे दाखवले तर सोडून. त्यावेळेस धनुर्दास म्हणला ठीक आहे, याच्यापेक्षा जर दाखवलं तर त्या टायमाला सोडून देईन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं मंगल आरतीला. आणि मंगल आरतीला बोलवल्यानंतर तिथे श्रीपाद रामानुचार्याने जेव्हा आरती पेटवली आणि भगवान रंगनाथाचे डोळे दाखवले, दर्शन करवलं, त्याच वेळेस त्यांना वाटलं धनुर्दासला की बापरे, ह्या जगात एवढं सौंदर्य मी आतापर्यंत कधी पाहिलं नाही.
मी तर हे हाडा मासानं जे भरलेलं सौंदर्य ते पाहत बसलोय आणि इथं कुठं अटकलो. त्या टायमाला सगळं सोडून दिलं आणि श्रीपाद रामानुजाचार्याला नाही का शरणागत झाले. पण श्रीपाद रामानुजाचार्य म्हटले नाही, तू काय कर, त्या स्त्रीशी लग्न कर आणि माझा शिष्य होऊन तू सेवा कर. आणि मग पुढे श्रीपाद रामानुजाचार्यांचे सगळ्यात प्रिय शिष्य बनले, ग्रस्त शिष्य बनले. म्हणजे तिथे भगवंताच्या सौंदर्याच्या प्रती त्याने काय केलं, आकर्षित केले. म्हणून जे कीर्तनकार असतात, जे वक्ता असतात, जे प्रवचनकारक असतात, त्यांचं काम आहे प्रत्येक साधकाला भगवंताच्या सौंदर्याच्या प्रती आकर्षित करून देण्याचं काम असलं पाहिजे. तेव्हा त्या व्यक्तीची परिपूर्णता होईल, नाही तर होणार नाही. म्हणून इथे गुण कीर्तनामध्ये आपण वर्णन केलं. आणि कीर्तनाचे 3 पाठ असले पाहिजे. एक कीर्तनाचा पहिला पाठ ज्ञान, ज्ञानामुळं भक्ती निर्माण झाली पाहिजे आणि भक्तीमुळं वैराग्य निर्माण झाले, याला म्हणतात कीर्तन. कीर्तनाचा दुसरा पार्ट असला पाहिजे, शोकामध्ये व्यक्ती असेल त्याला शोकाचं कारण अज्ञान आहे, अज्ञानामुळे शोक नष्ट झाला पाहिजे आणि शोक नष्ट झाला तर त्याच्यामध्ये सुख शांती प्राप्त झाली पाहिजे. ह्या 2 स्टेप झाल्या म्हणजे ज्ञान, ज्ञानातून भक्ती, भक्तीपासून वैराग्य. ज्ञान कोणतं, ह्या भौतिक संसार कसा आहे आणि भगवंताचं ज्ञान दिलं पाहिजे, 2 ज्ञानाचा प्रकार. दुसरं भक्ती भगवंताबद्दल आणि वैराग्य म्हणजे की संसारात राहा, आपल्याला सगळं सोडून कुठं जायचं नाही, तुम्ही जिथं राहाल तिथं राहा, पण भगवंताचं काय केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे, याला खरं वैराग्य म्हणतात. आणि दुसरं सगळ्यात शेवटी कीर्तनाचा एकमेव पाठ असला पाहिजे की भगवंताच्या प्रती प्रेम विकसित करणं, हे कीर्तनाची परिपूर्णता असली पाहिजे. आणि याचं चांगलं उदाहरण आहे, सुखदेव गोस्वामीने कीर्तन केलं, त्यांच्या जीवनाची परिपूर्णता झाली, त्यांना कीर्तनाचा आचार्य मानतात. आणि राजा परीक्षितनं त्यांच्या मुखातून कीर्तन ऐकलं, त्याने ह्या जगाचं सगळं त्याग केला, ज्ञान घेतलं, ज्ञानामुळं भक्ती केली, भक्तीमुळं वैराग्य आलं आणि भगवंताच्या प्रती प्रेम विकसित झालं. हे सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे की सुखदेव गोस्वामीने जप केलेलं कुठं वर्णन नाही, केवळ त्याने काय केलं, कीर्तन केलं, प्रामाणिक कीर्तन केलं, भगवंताचे भक्त. आणि कसं कीर्तन केलं, केवळ नाम रूप घेऊन लिहिला. आणि राजा परीक्षितनं केवळ ऐकलं, म्हणून दोघांची परिपूर्णता झालेली आहे. आणि हे भागवतामधून आपल्याला समजू शकतो किंवा आपण आपल्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे. आणि असं केल्यानंतर त्या कीर्तनामुळं ह्या जन्मामध्येच भगवंताची आपल्याला भगवत प्राप्ती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.